एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पदासाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। कारण मित्रांनो, राज्यामध्ये होणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल पदाकरता खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या एम.आर. अकॅडमीच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया विलंब न लावता। पहिला प्रश्न असा आहे, 170 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास 1 हा अंक किती वेळा वापरावा लागतो? तो 108 वेळा वापरावा लागतो। 170 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास 1 हा अंक किती वेळा वापरावा लागतो? तो 108 वेळा वापरावा लागतो। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 8 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती असेल? तर 54 चौरस सेंटीमीटर इतके क्षेत्रफळ असेल। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। तर आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे। हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर मिश्र प्रकारचे वाक्य आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, खालीलपैकी जातिभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा। खालीलपैकी जातिभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा। तर तत्पुरुष असा समास होईल। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा असा आहे, तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? अतिशय काळजी घेणे। तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे अतिशय काळजी घेणे हा वाक्यप्रचाराचा अर्थ होईल। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर या ठिकाणी सत्याग्रही असा शब्दसमूहातील योग्य शब्द सत्याग्रही असा होईल। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर झारखंड या राज्याच्या राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी काम पाहिले आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, जगातील सर्वात मोठे नदी बेट असणारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात मोठे नदी बेट असणारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, कृष्णा नदीची डावीकडील उपनदी कोणती? तर येरला ही कृष्णा नदीची डावीकडील उपनदी आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, मानवी हक्क दिन कोण्या दिवशी साजरा केला जातो? तो मानवी हक्क दिन हा 10 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, असा कोणता देश आहे की ज्यात कोणत्याही खनिज आढळत नाही? असा कोणता देश आहे की ज्यात कोणत्याही खनिज आढळत नाही? तर या ठिकाणी स्वित्झर्लंड हा देश आहे की यामध्ये कोणतेही खनिज आढळत नाही। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, पर्वती वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर अमेरिका आणि कॅनडा या विभागात पर्वती वाऱ्यांना चिनूक वारे असे म्हणतात। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा टिंबटिंब आहे। तर पेरू हा किनारा आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत?
तर धुळे या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके आहेत. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे? तर महानदीच्या दक्षिणेस चिल्का सरोवर आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी टिंब किती किलोमीटर? तर 800 किलोमीटर इतके आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, दोन अक्षय वृत्त यांच्यामधील अंतर किती असते? तर 111 किलोमीटर इतके अंतर असते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू टिंब साली झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू टिंब साली झाला तर 1680 साली झाला. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाईल? तर ग्रामिणी असे म्हटले जाईल. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? तर भारत या देशामध्ये शून्याचा शोध लागला आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे, पुरंदरचा किल्ला कोणी लढविला? तर तानाजी मालुसरे यांनी पुरंदरचा किल्ला लढविला. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू बुद्रुक पुणे या ठिकाणी आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 24 नंबरचा, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर या ठिकाणी त्रिस्तरीय आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रामपंचायतचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतचे प्रभाग कोण जाहीर करतो? तर तहसीलदार हा ग्रामपंचायतचे प्रभाग जाहीर करतो. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे? तर नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्य निवारण्यासाठी संबंधित आहे? महाराष्ट्र राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारण्यासाठी संबंधित आहे? तर 17वे कलम आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी तोरणमाळ अमरावती ही चुकीची जोडी आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम कुठे आहे? डॉक्टर भाऊ दाजी लाड हे म्युझियम कुठे आहे? तर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, अरबी समुद्राचे राणी कशास संबोधले जाते? अरबी समुद्राची राणी कशास संबोधले जाते? तर कोची या ठिकाणी संबोधले जाते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये राज्यामध्ये होणारे सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील.